नाशिकमध्ये पेसा भरती आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळतंय। पेसा भरतीसाठी आदिवासी बांधव नाशिकमध्ये आंदोलन करतात। आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळतंय। शुभम बोडके आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। शुभम, रास्ता रोको सुरू आहे, आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोहोचलेत, त्यांच्याशी कोणी बोलणार आहे का, कोणी संवाद साधणार आहे का यावेळी? अश्विन, सकाळपासून या आंदोलकांनी आता या ठिकाणी मोबाईल भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र दुपारनंतर त्या आंदोलनास्थळी सत्ताधारी पक्षाचे काही लोकप्रतिनिधी आणि विरोधी पक्षातील काही लोकप्रतिनिधींनी भेट दिली। मात्र त्या ठिकाणी काही आंदोलकांना जे आहे त्या ठिकाणी बोलत असताना लोकप्रतिनिधींकडून कुठेतरी आंदोलकांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं संभाषण त्या ठिकाणी झालं आणि त्या चर्चेनंतर हे आंदोलक आता आक्रमक झाले। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे आंदोलक आले, या ठिकाणी अद्याप कोणतेही प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी जे सत्तेतील आमदार आणि खासदार या आंदोलकांशी मागील 8 दिवसांपासून बोलत होते, ते कोणतेही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीये। त्यामुळे आता आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 12 दिवसांपासून या आदिवासींचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाकडे सत्ताधारी जे पक्षातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी लक्ष न दिल्यामुळे या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। मात्र गेल्या 12 दिवसांपासून हे आंदोलक मौन भूमिकेत होते, मात्र आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अश्विन, शुभम, धन्यवाद या माहितीबद्दल। तर पेसा भरतीसाठी आदिवासी बांधव नाशिकमध्ये आंदोलन करतायत। आंदोलकांच्या भेटीसाठी आलेले माजी मंत्री डॉक्टर भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार हिरामण खोसकर आणि माजी महापौर रंजना भानसेंना आंदोलकांनी घेराव घातला। आम्ही 12 दिवसांपासून आंदोलन करतोय, कुणीही आमची साधी दखलही घेतली नाही। आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर सरकारला दोष दिला जाईल म्हणून आज नेते मंडळी आली, असा संताप या तरुण आंदोलकांनी व्यक्त केलाय। तर अजित पवारांच्या पक्षाचे आमदार सरोज अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करत आदिवासी तरुणांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली। तुम्हाला माहित नाही आतापर्यंत उपोषण केलंय त्याचा विचार करा। तुम्ही 1 दिवस इथं आलेले आहात, आपण 1 दिवस पाठिंबा द्यायला आलोय, संध्याकाळी निघून जाणार आहात तुम्ही सुद्धा। तुम्ही इथं बसणार आहे का त्यांच्या बरोबर? बसा, मग सगळे बसा, संध्याकाळी एवढे बसा। हे पाठ निर्णय झालेला आहे, आंदोलनाचा निर्णय झालेला आहे, ठीक ऐकून घ्या सगळ्यांनी। आपण स्टेप बाय स्टेप जातोय। तुम्ही जे एवढे उत्साहात आहात ना, तुम्ही अजून आंदोलनाचा परिणाम कधी पाहिला नाही। जे खाकीवाले बसले नाही तर त्याचे एक दांडकं पडलं तर इथं ग्राउंडवर तुम्ही दिसणार नाही। माझे आदिवासी बांधव हे इथे उपोषणा बसलेले आहे, आज 12 दिवस झालेले आहे आणि ही चिंतेची बाब आहे की जर यांच्या जीवाला काही झालं तर हा रोष आपल्याला परवडणार नाही। एक सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सर्वांच्या वतीने विनंती करते की सुप्रीम कोर्टाचे जे काही निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहे त्या निर्देशांना सरकारने यांच्या वतीने बाजू मांडावी, जेणेकरून या सर्वांवर झालेला जो अन्याय आहे तो दूर सरकारला करता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।